योगा कर्मसु कौशलम. श्रीकृष्णाने किती छान गोष्ट सांगितली आहे ना आपल्याला आई. ऐक ना, तो काय म्हणतो, कर्म करायचं, पण त्याचं फळ काय असेल ह्याचा विचार करायचा नाही. म्हणजेच काय, आपल्या हातात जे काम आहे ते करायचं मनापासून. जसा विठोबा दिसतो तसं झोकून द्यायचं स्वतःला. त्याचं फळ काय होईल ह्याचा विचार करून हातपाय थांबवायचे नाही. कित्येकदा असं होतं की आपण सगळं सोडून देतो आणि देवाला म्हणतो की सोपवलं तुझ्यावर सगळं, पण आपलं काम थांबवता येतं का, सोडता येतं का? नाही ना. काम केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि ते काम अगदी नेमकं शुद्ध मनाने आणि तळमळीनेच केलं पाहिजे. माझा सावळा काय म्हणतो माहितीये, चंद्रभागे तू तुझं काम कर, बाकी मी बघतो. मग काय, आपलं सगळं ओझं टाकून द्यायचं आणि अगदी समाधानाने आणि श्रद्धेने आपलं काम करत राहायचं. हेच तर आहे खरं योगा कर्मसु कौशलम. कर्म करायचं पण त्याच्या जंजाळात गुंतायचं नाही. किती मोठं वचन आहे. जीवनाचं खरंच सार सांगितलंय आई.